हरे कृष्ण. श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, अध्याय 13. अध्यायाचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. 29व्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी आपल्या गीताभूषण टीकेमधलं वर्णन जे लिहिलं आहे ते अगदी शेवटच्या टप्प्यात आलं आहे. वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रील बलदेव विद्याभूषण या 29व्या श्लोकाच्या शेवटच्या शब्दाबद्दल लिहितात, पराम गतीम, अर्थात सर्वात उत्कृष्ट गती, अर्थात प्रकृतीच्या रसांपासून विरक्त होऊन तो व्यक्ती स्वतःला प्रकृतीच्या विकारांपासून विभिन्न बघण्याच्या विवेकपूर्ण स्थितीला प्राप्त करतो. म्हणजे काय? तर परामगती प्राप्त करणं म्हणजे काय? तर प्रकृतीच्या रसांपासून विरक्त होतो, म्हणजेच भोग आसक्ती रहित व्यक्ती होतो. स्वतःला या विकारांपासून तो वेगळं बघायला लागतो. तो जाणायला लागतो की मी आत्मा आहे, मी भगवंतांचा दास आहे, मी सच्चिद आनंदमय आहे, या भौतिक शरीरापासून, या मनापासून मी भिन्न आहे. तर व्यक्ती परामगती यामध्ये विवेक प्राप्त करतो, विवेकपूर्ण स्थिती प्राप्त करतो. विवेक म्हणजे काय आहे? तर सत असत विवेक बुद्धी. सत म्हणजे चांगलं, असत म्हणजे वाईट. काय चांगलं आहे, काय वाईट आहे, यामध्ये विवेक करणं, फरक करणं, अशी त्याला बुद्धी प्राप्त होते. आणि असा व्यक्ती आहे तो सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपात उपस्थित असल्याचे पाहतो आणि तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही आणि याप्रमाणे तो परमगतीला प्राप्त होतो. अशा प्रकारे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे त्यातलं वर्णन आपलं वाचून झालं आहे. आता आपण तात्पर्य वाचायला सुरुवात करूया. तात्पर्य: जीवात्म्याने भौतिक जीवनाचा स्वीकार केल्यामुळे त्याची स्थिती ही आध्यात्मिक जीवनातील स्थितीपेक्षा भिन्न झाली आहे. तर हा जो जीवात्मा आहे तो आध्यात्मिक आहे, पण त्यांनी या भौतिक जगतात भौतिक शरीर धारण केलं आहे आणि त्यामुळे त्यांनी भौतिक जीवनाचा स्वीकार केला आहे. आणि म्हणून इथे लिहिलं आहे की त्याची स्थिती म्हणजे जीवात्म्याची स्थिती ही आध्यात्मिक जीवनातील स्थितीपेक्षा भिन्न झाली आहे. जसं आध्यात्मिक असलेला जीव आहे तो स्वतःला हे भौतिक शरीर मानायला लागतो. तर असा हा जो जीवात्मा आहे तो आध्यात्मिक जीवन जगताना भगवंतांचा नित्य दास असतो. मात्र आता भौतिक जीवनाचा, भौतिक शरीराचा स्वीकार केला आहे तर त्याच्या जीवनामध्ये सगळं काही भौतिक घडत असतं. कोणतंही आध्यात्मिक कार्य तो करत नसतो. आणि म्हणून म्हटलं आहे की आता या भौतिक जीवनात या जीवात्म्याची स्थिती ही आध्यात्मिक जीवनातील स्थितीपेक्षा भिन्न झाली आहे, वेगळी झालेली आहे. श्रील प्रभुपाद प्रवचनात समजावतात की भौतिक जीवनामध्ये मनुष्य आहे तो मन आणि इंद्रियांच्या अधीन होतो. खरं तर जीव आहे, जीवात्मा आहे तो विशुद्ध आहे, भगवंतांचा दास आहे, भगवंतांचा अंश आहे. पण हे प्राप्त झालेलं भौतिक शरीर आहे, त्या शरीरालाच तो मी आहे असं मानायला लागतो. हे जे मन आहे त्यामध्ये जे काही विचार येतात त्यानुसार तो वागायला लागतो आणि या मनामुळेच तो भौतिक अस्तित्वामध्ये गुरफटून जातो. असा मनुष्य आहे तो मिथ्या अहंकारात असतो असं म्हटलं जातं. मिथ्या अहंकार म्हणजे स्वतःला हे भौतिक शरीर मानणं. खरा अहंकार कोणता आहे की मी आत्मा आहे. पण हा जीवात्मा आहे तो भौतिक शरीर धारण करतो आणि
मिथ्या अहंकारात तो या भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याची इच्छा करतो आणि अशी इच्छा केल्यामुळे हा जो जीवात्मा आहे तो या भौतिक जगतातच गुरफटून जातो. आणि म्हणून श्रील प्रभुपाद समजवतात की आपण या आपल्या मनाला प्रशिक्षित करायला पाहिजे, जेणेकरून या भौतिक प्रकृतीच्या झगमगाटामुळे आपलं मन आकर्षित होणार नाही आणि अशा प्रकारे बद्ध जीवाचं रक्षण होऊ शकेल. आणि म्हणून प्रभुपाद समजवतात की इंद्रिय विषयांद्वारे आकर्षित होऊन मनुष्याने स्वतःची अधोगती होऊ देऊ नये. त्याने जाणलं पाहिजे की मी या भौतिक जगताचा नाहीये, हे भौतिक जगत माझ्यासाठी नाहीये, मी भगवंतांचा दास आहे, भगवंतांचा अंश आहे, मी आध्यात्मिक आहे, मी आध्यात्मिक जगताचा निवासी आहे आणि मला तिथे जायचं आहे. मात्र जर जीवात्म्याने ह्यासाठी कोणतंही आध्यात्मिक मार्गदर्शन घेतलं नाही तर तो या भौतिक जगतातल्या भौतिक परिस्थितीत अडकून पडेल आणि त्यामुळे मग भौतिक जीवनाचा स्वीकार केल्यामुळे त्याची स्थिती आहे जी पूर्वी आध्यात्मिक स्थिती होती त्या स्थितीपेक्षा त्याची स्थिती आहे ती भिन्न झाली आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो श्रील प्रभुपादांनी दिलेला तात्पर्यातला पहिला मुद्दा आहे तो जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आज विराम द्यायची वेळ झाली आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद्गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.